सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानन्दनन्दितं निष्ठितार्थमजं नौमि परमानंदमव्ययम्। जिनवानी माता की जय हो। आचार्य शुभचंद्र जी महामुनिराज की जय हो। आचार्य भगवंत शांति सागर जी महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की जय। शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की जय हो। आचार्य गुरुवर सागर जी महाराज की जय। मागल्या क्लासमध्ये आपण जन्म स्वरूप हा जो संसार आहे जो अत्यंत कष्टांना देणार आहे आणि पापाने व्याप्त आणि साररहित अतिशय धोका देणार आहे। हे शब्द फार महत्त्वाचा आहे। संसारातली कोणती व्यवस्था धर्म सोडून, संसारातली कोणतीही व्यक्ती धर्मात्मा सोडून ह्या सगळ्या गोष्टी धोका देणाऱ्या असतात। हा नियमच आहे। मग अत्यंत तुमच्या जवळ असणारा तुमचं शरीर किंवा त्याच्याही पेक्षा अत्यंत जवळ तुम्ही म्हणजे तुमच्या जीवाच्या जवळ असणारे पण जे आपल्याला अत्यंत प्रिय आहेत असे कशा क्रोध मान माया लोभ ह्या ज्या सर्व व्यवस्था आहेत ह्या आपल्याला प्रिय। बघा, आपल्याला संसारासंबंधी असणारे जे आपले विचार आहेत आणि अत्यंत जवळचे आई वडील पत्नी मित्र हे सगळे नंतर आहेत, पण सगळ्यात जवळ आपल्या शरीर आपलं जवळच आहे। पण या सगळ्या व्यवस्था आपल्याला कधी ना कधीतरी धोका देतात। का धोका देतात याचं कारण काय, तर आपण ज्यावेळी चिंतन करेन त्यावेळी आपल्याला एकच कारण मिळेल की आपण ह्या सर्व व्यवस्थेचा मिथ्या म्हणजे चुकीचा वापर करतो। जसं कर्ण अत्यंत प्रभावी योद्धा कर्तृत्ववान योद्धा असून सुद्धा काही शिकण्यासाठी आपल्या गुरूंची तो खोटं बोलला। तो वास्तविक क्षत्रियच होता, कुंतीचा आणि पांडूचाच पुत्र होता, पण लोक व्यवहारामध्ये तो सूत पुत्र होता। आणि परशुरामांना तो सूत पुत्र असताना सुद्धा ती गोष्ट लपवून ठेवला आणि मी क्षत्रिय ब्राह्मण आहे असं सांगितला आणि त्यामुळं तो विद्या सगळी घेतला। पण ज्या वेळेला तो परशुरामांना कळलं की तो सूत पुत्र आहे ब्राह्मण नव्हे, त्यावेळी परशुरामांनी त्याला हिंदू धर्माप्रमाणे म्हणतात शाप दिला आणि त्या शापामध्ये अत्यंत महत्त्वाच्या वेळेला तुला तुझी विद्या आठवणार नाही। ज्या वेळेला जीवनात सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग तुझ्या विद्येबाबतीत येईल त्यावेळीच ती विद्या तुझ्या कामी येणार नाही। तसं आपण आपल्या आत्मस्वभावाचा आपल्या अत्यंत जवळ असणारा मित्र शरीराचा
किंवा या संसारातील मग धर्मव्यवस्थेचा, अशी ज्या काही आपल्या हितसंबंधी व्यवस्था आहेत त्यांचा मिथ्या वापर केलो आपण, असत्य वापर केलो. आणि मग ज्या वेळेला एक आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की माझ्या शरीराची आत्ता मला फार आवश्यकता असते वृद्धपणामध्ये, त्यावेळेला शरीर आपलं साथ सोडतं. ज्या वेळेला एका विशिष्ट गोष्टीला प्राप्त करण्यासाठी आपल्याला मनोबल पाहिजे असतं, त्यावेळेला या सगळ्या व्यवस्थेच्या चुकीचा वापर केल्यामुळं ते मनोबल आपलं खचलं जातं. म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं की या संसारातल्या सगळ्या गोष्टी एवढ्या धोका देणाऱ्या आहेत, पण आपण त्या धोका देणाऱ्या व्यवस्थेलाच आपली खरी व्यवस्था म्हणतो. आणि जी शाश्वत आहे, सत्य हेच शाश्वत असतं. आणि त्या सत्य आणि शाश्वत व्यवस्थेपासून आपण मग पाठ फिरवतो आणि मग आपल्याला यदा कदाचित वास्तविक सत्याच्या वेळेला आपल्याला ही सगळी व्यवस्था धोका देते. म्हणून या सर्व स्वरूपाला समजावून घेऊन जो सचेतन प्राणी आहे, सचेतन म्हणजे वास्तविक सगळे जीव चेतनच असतात. सचेतन म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्यांची चित्त जागृती झालेली आहे, म्हणजे ज्यांचं मन, ज्यांचे विचार, ज्यांची बुद्धी जागी आहे, चांगल्या कार्यात झोपलेली नाही, असा जो सचेतन प्राणी आहे की जो आत्मप्रयोजनामध्ये मोहाला प्राप्त करतो का, तो करून घेईल का? मोह जर माझ्या आत्म्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर मला मोह प्राप्त करून घेतलो तर माझा आत्मा, आत्मस्वरूप, आत्मस्वभाव मला प्राप्त होईल का, याचं फार विचार करण्याची अवस्था आहे, वेळ आहे. एडविन सी ब्लिस म्हणून एक मोठा विचारवंत होऊन गेला. त्यानं त्याच्या जीवनात एक वाक्य लिहून ठेवला, यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसतो, तर अंतिम ध्येय गाठणं याचा अर्थ यशस्वी होणं आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही माझा पराभव झाला नाही, पण मी जर समाधीच्या वेळेला, मी एक साधू आहे, बरोबर समाधीच्या वेळेला माझी जर समाधी नाही साधली तर आयुष्यभर जेवढं मी यशस्वी झालो, मग हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं चिकित्सालयाच्या कार्यामध्ये यशस्वी झालो, याच्या अगोदर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून यशस्वी झालो, संघ व्यवस्थापनेमध्ये सगळ्या अन्य गोष्टीत मी सगळं व्यवस्थित झालो, मला यशच मिळालंय. पण जे महत्त्वाचं युद्ध आहे समाधीचं, संलेखना मरणाचं, ह्या शरीराबरोबर कषायांना कृश करण्याचं, त्याच्यात मी जर अपयशी ठरलो तर लक्षात ठेवा, मी कधी यशस्वी व्यक्ती म्हणून मी माझ्या जीवनात जगू शकणार. कारण आपण अपयशाला टाळण्यासाठी जगतो, पण खरा योद्धा असतो तो जिंकण्यासाठी लढत असतो. काही स्पर्धा आपण इतरांना पराजित करण्यासाठी जिंकतो, पण खऱ्या स्पर्धेचा अर्थ असतो स्वतःला जिंकवण्यासाठी जिंकणं, खेळणं. म्हणजे स्पर्धा आणि जीवन याच्यात अर्थ असाच आहे. आपल्या जीवनात काय चाललंय, मी माझ्या भक्तांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायला लागलोय,
त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करलो आणि मी म्हणतोय हे माझं जीवन चांगलं आहे बाबा, माझ्याकडे येणाऱ्या 1000 लोकांना मी समाधानी करतोय. तुम्ही लोक तुमच्या परिवारातल्या लोकांना किंवा यदा कदाचित तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या OPD मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना म्हणता की माझ्या OPD मध्ये एवढी लोक येतात ती आनंदी होतात. आणि त्या व्यवस्थेमध्येच आपल्या स्वतःच्या जीवनाला आपण समाधानी म्हणतो किंवा यशस्वी म्हणतो. पण कन्नडमध्ये म्हण आहे, ऊर उसवर माड उनुल्द खुत्तत. म्हणजे जगाची उसवर करून स्वतः उपाशी राहिला. मग मी माझ्या 1000 भक्तांना समाधानी करण्याचा प्रयत्न करलोय आणि मी स्वतः असमाधानी आहे. कित्येक डॉक्टर्स आहेत की दुसऱ्यांच्यावर एवढे चांगले चांगले उपचार करतात, पण शेवटला स्वतः रोगी होऊन त्यांचा अंत झालेला आपण बघतो. मग ह्या सगळ्यामध्ये आपण आपल्या जीवनाला जगण्याचा काय अर्थ समजलो, तर इथं चांगले थोर विचारवंत म्हणतात, दुसऱ्यांच्या समाधानापेक्षा स्वतःच्या समाधानासाठी जगणं. आता त्या समाधानाला तुमच्याकडं एक लौकिक बेस असतो, एक अलौकिक बेस असतो. लौकिक बेसाचं नाव आहे, बेस म्हणजे पाया. त्या लौकिक पायेचा अर्थ आहे सुख आणि त्या अलौकिक पायाचा अर्थ आहे आनंद. दिसण्यासाठी सुखी आणि आनंदी माणसं एकसारखीच दिसतात, पण जी सुखी माणसं असतात ती पंचेंद्रियांच्या आहारी गेलेली असतात. डोळ्याला काय चांगलं दिसतं त्याच्यात आनंद म्हणतात, नाकाला काय चांगला वास येतो ती वस्तू मिळाली की ती मी स्वतः सुखी आहे असं समजतात. आता हे होम थिएटरची व्यवस्था आलेली आहे. कानाला चांगलं वाटणारी घरात आपण व्यवस्था लावलो की मी सुखी आहे असं समजतो. हे AC, कूलर, पंखा, त्वचेला शरीराला चांगली वाटणाऱ्या व्यवस्थेची प्राप्ती झाली की मी त्याला स्वतःला तो सुखी समजतो. म्हणजे सुख हे नाक, डोळे, कान, जीभ आणि स्पर्श म्हणजे या 5 इंद्रियांच्या वर आणि या 5चा राजा जो मन आहे, त्या मनाला जे चांगलं वाटतं त्याच्यात सुख मानतात. पण आचार्य भगवंत सांगतात सुख हे कुणालाही मिळू शकतं, पण आनंद हा फक्त समाधानी माणसालाच मिळतो. आणि तो आनंद हा आपल्या जीवनाचा पाया असला पाहिजे. सुख आपल्या जीवनाचा पाया असता कामा नये. सुख कुणाला नाही, भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी देवांना सुद्धा आपल्या पृथ्वी तलावरच्या माणसापेक्षा जास्त सुख आहे. पण तू समाधानी आहे का? ते स्वर्गातले देव सगळे आनंदी आहेत का? तर पंचेंद्रियाचा आधार घेऊन जीवन जगणारे सुखाच्या दिशेनं जात असतात आणि पंच परमेष्ठींचा आधार घेऊन जीवन जगणारी जी लोक असतात ते आनंदाचा आधार घ्यायला, आनंदाला पायाभूत आपल्या जीवनामध्ये बनवत असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्ञानाचा, आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा, आपल्याला मिळालेल्या जीवनाचा, धर्माचा, देशाच्या संस्कृतीचा आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर ह्या खोट्या व्यवस्था सांगणाऱ्या जगापासून आपल्याला लांब गेलं पाहिजे. जगापासून लांब गेलं पाहिजे म्हणजे जगाला सोडून कुठं जाणार तुम्ही? आपल्याला हृदयातून जगातल्या ह्या खोट्या व्यवस्थेला बाहेर काढलं पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये जीवनाचा आनंद असणाऱ्या
ज्या जीवनाचं फाउंडेशन आनंद आहे, त्या आनंदाच्या फाउंडेशनवर आपली इमारत आपण त्या ठिकाणी उभी केली पाहिजे. या ठिकाणी कॅल्गरी टॉवर एक सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, टॉवर आहे ती परदेशात. त्याची उंची 190.8 मीटर आहे आणि त्याचं वजन 10,884 टन आहे. परंतु या टॉवरची जेवढी लोकांना दिसते ही मोठी टॉवर, त्याच्या 60% म्हणजे 6,394 टन इतका जो भाग आहे तो जमिनीत आहे. जमिनीत म्हणजे त्या टॉवरच्या फाउंडेशनमध्ये. म्हणजे सरासरी 11,000 टन ओझ्या टॉवरची जी व्यवस्था आहे त्यातले बऱ्यापैकी 6.25 टन 6,500 टन जे साहित्य किंवा व्यवस्था, छडी, सिमेंट जे काय असेल ती सगळी जमिनीत वापरण्यात आली. कशात वापरण्यात आली? जमिनीमध्ये. फाउंडेशन म्हणजेच काय तर इमारत जितकी मोठी असेल तितकाच तिचा पाया मजबूत असावा लागतो. मजबूत इमारतीसाठी मजबूत पाया हवा असतो. त्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठी मजबूत पायांची नितांत आवश्यकता असते. हा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन आणि आपली मनोवृत्ती. आता आपल्याकडे 2 विषय आहेत. एक आपल्या स्वतःच्या जीवनाची इमारत आपल्याला निर्माण करायची आहे आणि दुसरी एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आचार्य विद्यासागर महाराजांच्या आशीर्वादानं आपण जे कार्य हातात घेतोय त्या सेवेचं कार्य. हे आपल्या जीवनातले आपलं स्वतःचं जीवन हा तर आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहेच, पण आपल्या सेवेचं कार्य आणि या सगळ्यामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आपण घेतलेल्या कार्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि या दोन्हींच्या बाबतीत असणारी आपली मनोवृत्ती म्हणजे मनाचे विचार, मनाचा निर्णय हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून मागल्या क्लासमध्ये जे आपण बघितलो की आपलं कोण याचा अर्थ आपला मेन जीवनाचा अर्थ काय आणि या संसाराच्या धोका देणाऱ्या व्यवस्थेमध्येच आपण जर आपलं म्हणत बसलो तर आमचे बंधुभैया कायम सांगतात सगळ्यांना, कोणी नाही कुणाचे नाते सारे फुकाचे. म्हणजे आपल्या जगात आपलं ध्येय, आपली स्वप्न, आपला जीवनाचा दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनाला यशस्वी बनवण्यासाठी आपल्यामध्ये असणारा मनोबल या 2-4 गोष्टी सोडून बाकीचं सगळं विश्वातील सुखाला निमित्त असणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी धोका देणार आहेत. म्हणून सुख कधी ना कधी धोका देणार असतं. सुखी असणारी श्रीमंत माणसं सुद्धा आनंदी नाहीत, परंतु आनंदी असणारी गरीब लोक सुद्धा कायम हसत खेळत असतात. हा याच्यातला अर्थ आपण समजावून घेऊन आज आपल्याला 11 नंबरची गाथा बघायची आहे. अविद्या प्रसरोद्भूत ग्रह निग्रह कोविदम ज्ञानार्णवमिमं वक्षे सतामां नंद मंदिरम. जिथं आचार्यांनी सांगितलं की
मैं ज्ञान के समुद्र स्वरूप उस ज्ञानार्णव ग्रंथ को कहूंगा जो कि अविद्या के विस्तार से उत्पन्न हुए, दुराग्रह को नष्ट करने में। आवाज का कट रेंजचा प्रॉब्लेम असेल थोडा थोडा, आता यालाय? आचार्य आवाज आवाज कट हा आता जरा मध्ये मध्ये कट हां आता होतंय ना, काय मलाच व्हायला लागले. इथं रेंजचा पण थोडा आहे प्रॉब्लेम. बाकीच्या सगळ्यांना सुजय डॉक्टर आवाज आलाय काय? थोडा आवाज क्लिअर हां आचार्यश्री आवाज हां हो आचार्यश्री आवाज थोडा थोडा कट होतोय. आज कंपनी प्रॉब्लेम आहे सर्दी असल्यामुळं. हां सर म्हणजे दोन्ही ट्रेनचा प्रॉब्लेम असेल. हां तर असेल. हां तर मैं ज्ञान के समुद्र स्वरूप कुश ज्ञानावर्ण ग्रंथ को कहूँगा जो कि अविद्या के विस्तार से उत्पन्न हुए, दुराग्रह को नष्ट करने में दक्ष एवं सत्पुरुषों के लिए आनंद का स्थान है. बघा आज आचार्य आपल्याला काय सांगतात, मी ज्ञानार्णव ग्रंथाची का रचना केलो किंवा करा लागलो. आता तिथं आचार्य ह्या श्रुतरूपी ग्रंथाची व्यवस्था सांगायला लागलेत आणि आपण आपल्या जीवनरूपी ग्रंथाचं चिंतन करायला पाहिजे. त्यांनी या श्रुताच्या माध्यमातून हा ज्ञानार्णव ग्रंथ का लिहिला हे त्यांनी सांगायला लागले. आम्ही जगण्याच्या माध्यमातून जीवनाचा ग्रंथ का लिहितोय याचं चिंतन आम्ही करायला पाहिजे. आणि मग इथं आचार्य सांगतात अविद्या के विस्तार से उत्पन्न. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानाच्या विस्ताराच्या कारणाने उत्पन्न झालेला जो दुराग्रह आहे, दुराग्रह म्हणजे हट्टीपणा, चुकीच्या गोष्टीलाच बरोबर मानणं, आधी जो दुराग्रहपणा असतो त्या दुराग्रहाला उत्पन्न करणारी त्याची आई कोण आहे, तर आचार्य सांगतात अविद्या. आणि अविद्येच्या माध्यमातून दुराग्रह उत्पन्न होतो आणि त्या दुराग्रहाला नष्ट करण्यासाठी जो दक्ष असणारा, दक्ष म्हणजे सावध असणारा, जागृत असणारा, अशा त्या सत्पुरुषांना, सज्जन पुरुषांना, धर्मात्म्याला त्याच्या आनंदाचं स्थान प्राप्त करून देण्यासाठी मी हा ग्रंथ लिहितोय किंवा मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता दोन गोष्टी आहेत आपल्याला इथं समजावून घ्यायच्या आहेत. दुराग्रह आणि अविद्या याचा संबंध. अविद्या ही आई असेल तर दुराग्रह त्याचा पुत्र आहे. अविद्या हे कारण आहे आणि त्याचं कार्य हे दुराग्रह आहे. अविद्याचाच अर्थ अधर्म आहे आणि दुराग्रहाचाच अर्थ दुःख आहे. मग दुःखाला जन्म देणारं कार्य होणार यासाठी कारण काय आहे, अविद्या. म्हणून माणसानं रोज थोडं काहीतरी चांगलं वाचावं, वाचलेलं साठवावं, साठवलेलं योग्य वेळी आठवावं, म्हणजे माणसाच्या जीवनात कधीही दुःख येत नाही. एक तर आम्ही वाचत नाही, वाचलो तर चांगलं काय वाचत नाही, आणि साठवलो तर ती योग्य वेळेला आठवत नाही आणि म्हणतो एवढं करून माझ्या जीवनात असं का व्हायलंय. तर काय वाचलो ह्याला महत्त्व आहे, किती साठवलो याला महत्त्व आहे, साठवलेलं मी कोणत्या वेळेला त्याला उपयोगात आणलो
हे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन महत्त्व आहे. म्हणून या 3 गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून विद्या विना मती गेली, मती विना, ते एक आपल्यात आहे बघा काय तर वाक्य महात्मा फुलेंचं काय सावित्रीबाईजींचं आहे. आणि म्हणून ही आपली अवस्था झाली. म्हणजे ज्यांच्याकडे विद्या नसते, खरं ज्ञान नसतं, त्यांच्याकडे खरे विचार नसतात, चांगले विचार नसतील तर नीती नसते चांगली, आणि चांगली नीती नसली की मग जीवनाचा पूर्ण आनंद आणि व्यवस्था बिघडून जाते. म्हणून आचार्य भगवंत शुभचंद्रजी महाराज ह्या ठिकाणी सांगतात की आज बहुतांशी या जगात बघा साधू धरून सगळ्यांना बहुतांशी दुराग्रही झालेत. आणि दुराग्रह असल्यामुळंच आपल्या वर्तमानमध्ये पंचम काळात आपल्या जैन धर्माला सगळ्यात मोठी जी कीड लागली, हे 13 पंथ, 20 पंथ, ह्यो पंथ, त्यो पंथ, म्हणजे पंथवादात जो आपला दिगंबर जैन धर्म अडकला, ह्याला सगळ्यात मोठं कारण काय असेल तर पूर्व आचार्यांनी सांगितलेला शब्दार्थ आम्हाला कळला, पण नयार्थ आणि भावार्थ कळला नसल्यामुळं मग आम्ही साधू लोक असू दे, तुम्ही श्रावक लोक असू दे, किंवा या साधू आणि श्रावकांच्या मधला दुवा म्हणून बघितला जाणारा एक पंडित म्हणजे विद्वान व्यक्ती जे असतात, हे सगळे लोक असू दे, ह्या सगळ्यांच्या मध्ये आम्ही म्हणतोय ते खरं, सत्य सो मेरा अशी भावना निर्माण झाली. सत्य सो मेरा हे म्हणायला पाहिजे वास्तविक, पण हे लोक सगळे मेरा सो सत्य म्हणजे माझं ते खरं म्हणून दुराग्रही झाली. त्यामुळं शास्त्रामध्ये सांगण्यासाठी एवढं आहे. किती आहे केवळ ज्ञानाची वाणी, वर्तमानमध्ये ज्ञान किती म्हणजे आहे तर आचार्य सांगतात 33 सागर. 33 सागर म्हणजे समुद्राच्या कडेला एक गवताची काडी घेऊन बसायची, समुद्रात ती काडी बुडवायची आणि मागं पाणी शिंपडायचं. समुद्र सगळा वानखेडे स्टेडियम व्हायला पाहिजे, पूर्ण वाळायला पाहिजे. एवढा वेळच्या काडीनं पाणी बाहेर काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला व्यवहारामध्ये एक सागर म्हणलं. व्यवहारामध्ये खरी व्याख्या त्याची फार मोठी आहे. व्यवहारामध्ये त्याला एक सागर म्हणलं. तर अशा 33 सागर म्हणजे 33 समुद्र आपल्याला मोकळे करायचे आहेत, गवताच्या काडीनं पाणी शिंपडून. याच्यासाठी लागणारा जेवढा वेळ आहे तेवढा वेळ सर्वार्थ सिद्धीमध्ये देव स्वर्गातली सर्वश्रेष्ठ अवस्था सर्वार्थ सिद्धी, त्या सर्वार्थ सिद्धीतले देव 33 सागर स्वाध्यायाची चर्चा करतात. 1 सेकंद सुद्धा स्वाध्याय बंद नसतो. तिथं जेवण खाणं काय भानगड नाही. श्वास घ्यायचा आहे आणि आठवलं की कंठातला अमृत झरतो, पोट भरतं, तिथं झोप, ह्या त्या गोष्टींची व्यवस्था नाही. एवढा कंटिन्यूस स्वाध्याय होतो, चर्चा होते धर्माची. आणि आज झालेली चर्चा परत 33 सागरमध्ये पुन्हा रिपीट होत नाही. म्हणजे आज झालेला एक चर्चा आहे ती 33 सागरमध्ये परत रिव्हर्स त्याची चर्चा होत नाही. तेवढ्या 33 सागर धर्माच्या चर्चा करण्याला त्या ज्ञानाला जैन धर्मातल्या केवळ ज्ञानाच्या समोर समुद्रातलं एक वाटी पाणी म्हणून सांगितलं. आणि आपण 33 वर्ष अभ्यास करत नाही,
आयुष्यात येऊन कधी 33 ग्रंथाचं वाचन करत नाही, तरी सुद्धा 4 लोकांच्या पुढं बसलो की माझ्या एवढा ज्ञानी, माझ्या एवढा हुशार, माझ्या एवढा म्हणजे मोठा कोणी नाही असं स्वतःचे आपण काय करत असतो, दुराग्रही होऊन स्वतःलाच मी मोठं म्हणतो. म्हणून आज जे तुमच्या माझ्या जीवनामध्ये व्यावहारिक जीवन असेल, जे तुमचा परिवार म्हणता किंवा तुमचे बाह्य जीवन आणि जे अलौकिक जीवन म्हणजे माझा धर्म आणि माझा आनंद, ह्या सगळ्यामध्ये आपण प्रामाणिकपणे यशस्वी झालो नाही, याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर ज्या त्या क्षेत्रातला तुमचा आमचा दुराग्रह. आणि दुराग्रहाला जन्म देणारे जर कोण असेल तर अविद्या म्हणजे समीचीन ज्ञानाचा अभाव. म्हणून आचार्य इथं सांगतात की अशा त्या दुराग्रहाला संपवून एक आनंदी जीवन जगण्यासाठी जे दक्ष म्हणजे जागृत आणि इच्छा ठेवणारे असे जे भव्य जीव आहेत, सत्पुरुष आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांच्यासाठी वास्तविक या ग्रंथाची रचना मी करतोय म्हणून या ठिकाणी सांगितलं. बहुतांशी लोक आज शाळेतले विद्यार्थी घ्या, कॉलेजमधले विद्यार्थी घ्या, तुमच्या मेडिकल क्षेत्रातले विद्यार्थी घ्या, इंजिनिअरिंग क्षेत्रातले विद्यार्थी घ्या, प्रशासन आदीमधले विद्यार्थी घ्या, एक विद्यार्थी वर्ग आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर नोकरदारी क्षेत्रात काम करणारे, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे, तुमच्या पारिवारिक क्षेत्रात काम करणारे, ज्या त्या ठिकाणी जी लोक आहेत ती बऱ्या प्रकारे अयशस्वी आहेत. याचं सगळ्यात मोठं कारण काय तर याच्यात सगळ्यात मोठं कारण लोक म्हणतात माझ्याकडे क्षमता नाही, माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे ती योग्यता नाही. तर त्या ठिकाणी शिवखेरा ज्यांनी यश तुमच्या हातात एक फार चांगलं ग्रंथ एक कादंबरी पुस्तक लिहिलं, ज्याचे 25 लाखापेक्षा जास्त प्रती सगळ्या भाषेमध्ये आज लोक वाचतात. त्याच्यात ते सांगतात की बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असे नाही. तर पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे, तर इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे अयशस्वी असतात. आपल्या तर आचार्यांनी किंवा तीर्थंकर भगवंतांनी एखाद्या निगोधी जीवामध्ये सुद्धा मोक्षाला जाण्याची शक्ती रूपात विद्यमान असते. त्याला जागृत करण्यासाठी मनुष्य जन्म, चतुर्थ काल, हे काही भरत क्षेत्र आहे, कर्मभूमी या निमित्त असतात, तो भाग नंतर. पण शक्ती रूपामध्ये म्हणजे क्षमता ही आमच्यामध्ये प्रत्येकांच्यामध्ये. बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान, ते सुद्धा आचार्य सांगतात की केवळ ज्ञान प्राप्त करून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. मी या एवढ्या दोन्ही क्षमता असून सुद्धा आम्ही साध्या गोष्टीमध्ये सुद्धा अयशस्वी का होतो तर आचार्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये या विचारवंतांनी सांगितलं की इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे आपण सगळेजण पराजित होतो, अयशस्वी होतो. म्हणून आपले जे आपण आता बऱ्यापैकी
म्हणजे मी तर माझ्या जीवनाला ह्या दोन गोष्टीलाच माझं जीवन समजतो, ते म्हणजे स्व आणि परकल्याण. मी माझ्या स्वतःचं कल्याण करून घेत घेत माझा जो मोक्ष मार्ग आहे, माझा जो आनंदाचं स्थान आहे, ते मी तर प्राप्त करून घेणारच आहे. पण जाता जाता ज्या लोकांची इच्छा असेल त्या लोकांना त्याच्याला प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शक, सहयोग, जाता जाता जे सहकार्य करता येईल तेवढं मला सहकार्य त्यांना करायचं आहे. पहिली गोष्ट. मग जीवनाचा आणि ह्या सगळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर आचार्यांनी सुद्धा आपल्या जीन धर्मात सांगितलं की शरीर खलु धम्मो. कोणताही जीव जो सुखी, समाधानी, आनंदी राहतो त्या आत्म्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद द्यायचा असेल तर त्याच्या जवळचा सगळ्यात मोठं सहकारी कारण असणारी व्यवस्था म्हणजे त्याच्याजवळ असणारं त्याचं शरीर. आणि ती शरीर जर निरोगी असेल, ती शरीर जर सक्षम असेल, त्या शरीराला सहाय्यक कारण आहे, मी मुख्य कारण म्हणलो नाही. मुख्य कारण हा आपला आत्मा आहे. त्या आत्म्यामधलं ज्ञान आहे, त्या आत्म्यामधले विचार आहेत, त्या आत्म्यामधली शक्ती आहे आणि त्या आत्म्यामधली योग्यता आहे. पण त्याला सगळ्याला जागा करायला, जागृत करायला आणि त्याला त्या योग्य स्थानावर घेऊन जाण्यासाठी सहकारी कारण वास्तविक बघितलं तर त्याचं शरीर आहे. ज्याचं आपण बोलता बोलता म्हणतो की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या जीवनात ही बहुतांशी नियमानं स्त्री असते. मग ती मातेच्या रूपामध्ये असेल, साने गुरुजींना शिकवणारी आई, ती पत्नीच्या रूपामध्ये असेल, महात्मा फुलेजींना साथ देणाऱ्या सावित्रीबाई कर्मवीर अण्णांना साथ देणारी लक्ष्मीबाई असेल, असं प्रत्येकाच्या जीवनात बहुतांशी यशस्वी होण्यासाठी एक स्त्री असते. तसं बहुतांशी म्हणण्यापेक्षा सर्वच आत्तापर्यंत जे सिद्धात्मा बनलेले आहेत, जे साधू बनलेले आहेत, त्यांना मोक्षाला जाण्यासाठी एक विशिष्ट अवस्थेला आपल्या आत्म्याला घेऊन जाऊपर्यंत विचारातून आणि आचरणातून त्यांना सगळ्यात जवळचं बाह्य निमित्त काय असेल तर ते त्यांचं शरीर आहे. विशिष्ट वेळेला गेल्यानंतर त्या शरीराचा सुद्धा त्याग करावाच लागतो. पण तिथंपर्यंत जाताना सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था आहे ती शरीर. तुम्ही ही एक व्यवस्थेला सांभाळणारे आणि सुरक्षित ठेवणारे ह्या संपूर्ण विश्वातील एक वैद्य लोक, जी डॉक्टर लोक आहेत, ते ह्या शरीराचे सगळ्यात मोठे महत्त्वाचे उपकारक आहात तुम्ही. आता तुम्ही त्याचा उपयोग फक्त कसा करून घ्यायचा हा विषय तुमच्या बुद्धीचा, ज्ञानाचा तुमच्यासाठी आहे. तुमचं किती महत्त्वाचं काम आहे मी तुम्हाला सोपं तुमच्या रोजच्या घरातलं उदाहरण देऊन सांगतो. शेतकरी केळीचं झाड लावतो, त्याला मोठं करतो आणि त्याला झाडाला केळीचा घड लागूपर्यंत त्याला व्यवस्थित सांभाळतो. ज्या वेळेला त्या केळी अर्ध्या कच्च्या आणि अर्ध्या पिकण्याच्या योग्यतेचे बनतात, त्या घडाला तोडतात आणि एखाद्या व्यापाऱ्यापाशी ते नेऊन विकतात. तो व्यापारी परत त्या केळीला, त्या व्यापाऱ्याला माहिती आहे हे केळीचा घड
माझ्यापाशी 2-3 दिवसच राहणार आहे. चौथ्या दिवशी ते माझ्यापाशी राहणार नाही. ते कुणाला ना कुणाला तरी द्यायचं आहे मला. म्हणून तो कुठं पण कोपऱ्यात नेऊन टाकतो का 3-4 दिवसात माझ्यापाशी एक घड राहणार नाही म्हणून. त्याला एका विशिष्ट खोलीमध्ये मग चगाळा असेल किंवा त्याची काय जी त्याला पिकवण्याची जी व्यवस्था असेल, भट्टी वगैरे त्याच्यात बरोबर घालतो. ते गंधक वगैरे व्यवस्था असते आणि त्याच्यात ते 3-4 दिवस त्याला भट्टी देऊन व्यवस्थित पिकवतो आणि मग तो बाजारात एखाद्या ग्राहकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते केळ आपण खातो आणि आपण 1 तासभर आपल्याला स्वतःला समाधानी मानतो. आता तुम्ही ज्या वेळेला ती केळी बाजारात विकत घेता त्यावेळेला तुमच्या नजरेत केळ म्हणजे काय आहे? वरची साल आहे काय? जे खाणार आहे तो गाभा आहे? आपल्या सगळ्यांच्या नजरेत केळ म्हणजे गाभाच असतो. पण विकत घेताना आपण काय बघून घेतो? गाभा बघून घेतो काय ती साल बघून घेतो? साल बघून घेतो आपण. तर गाभा बघून घेत. मग खाताना आपण साल खातो का गाभा खातो? तर आपण गाभा खातो आणि सालीला फेकून देतो. मग फेकून देणाऱ्या सालीला तू किती मूर्ख एजंट असेल, एवढं 4-5 दिवस त्याची सेवा केला, त्याला गंधकमध्ये पिकवला, सगळं केला, तो मग एजंट मूर्ख आहे का? पण त्या एजंटनं त्या शेतकऱ्यापासून घेतलेल्या केळीला ही 4-5 दिवसाची व्यवस्था सुरक्षितता केली म्हणून तुम्हाला केळ आज आतला गाभा खायला मिळाला आणि साल तुम्ही टाकून दिला. समजा डायरेक्टच ती केळ शेतातलं अर्धकच्चं केळ तुम्ही आणून खाल्ला असता तर ती साल व्यवस्थित सुलली असती का? त्याचा व्यवस्थित तो पिवळा गाभा निघाला असता का? जो केळ म्हणून आपण खातोय त्याचा आनंद आला असता का? साल काढताना सुद्धा ओबड धोबड निघलं असतं आणि ती केळ सुद्धा तुरट लागलं असतं. म्हणजे त्या केळीचा आनंद हे घेण्यासाठी सालीला ठराविक वेळेपर्यंत सुरक्षित ठेवणं, त्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. तसं या आत्म्याचा, ह्या जीवाचा समाधीच्या वेळेला, अंतिम समयाला त्याला जर परिपक्वता यायची असेल आणि त्या पिकलेल्या केळाचा आनंद घ्यायचा असेल तर त्या केळाला पिकवण्यासाठी त्या सालीची जशी सुरक्षितता महत्त्वाची आहे तसं कोणत्याही माणसाला त्याच्या जीवनाचा आनंद द्यायचा असेल तर त्याच्या जवळचा सगळ्यात जवळचा जो त्याची व्यवस्था किंवा मित्र रूपामध्ये जो आहे तो त्याचं शरीर आहे आणि त्या शरीराला सुरक्षित ठेवण्याचं आणि त्याला त्या पिकलेल्या केळाचा आनंद देण्यासाठी, आतल्या केळाला पिकवण्यासाठी त्या शरीराला सुद्धा व्यवस्था करणं फार गरजेचं आहे. तसं ह्या जीवनाचा तुम्ही श्रावक लोक असू देत आणि साधू लोक असू दे, आम्हाला आपल्या आत असणाऱ्या आत्मारामाचा जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला एक विशिष्ट कालावधीपर्यंत, एक विशिष्ट मर्यादेला पोचूपर्यंत आपल्याला शरीराची फार आवश्यकता असते. म्हणून शरीर खलू धम्मो. मग आता ह्या जगामध्ये 2 व्यवस्था आहेत. एक साधू संतांची व्यवस्था आहे आणि एक लौकिक तुमच्यासारख्या श्रावकांची व्यवस्था आहे. आणि अलौकिक म्हणजे साधू संत महापुरुषांची व्यवस्था आहे. आता साधू संतांना
जर त्यांच्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांचं शरीरही सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे. आणि ती जबाबदारी आयुर्वेदिक वैद्यांची आहे. आणि लौकिकामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य सर्व घटकांना त्यांच्या जीवनाचा आनंद द्यायचा असेल, जे आज आपल्याला काम करायचं आहे, आज दिवसभर काम केलं तर संध्याकाळी आपल्याला भाकरी मिळणार आहे, अशा लोकांना जर त्यांच्या जीवनाचा आनंद द्यायचा असेल तर आपल्यातली काही जी दुसरी व्यवस्था या जगामध्ये आता चालू आहे, ॲलोपॅथिक व्यवस्था, ती त्या डॉक्टरांची, म्हणजे त्याला MBBS आधी जे आता आदित्य वगैरे शिकून आलाय ते डॉक्टरांची गरज आहे. म्हणजे आपल्याला या सगळ्या घटकांना जर त्यांच्या जीवनाचा खरा आनंद द्यायचा असेल तर त्यांचं शरीर सुरक्षित असणं फार महत्त्वाचं आहे. ती निरोगी असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे आणि तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. मी काय सांगत होतो तुम्हाला की मी माझ्या जीवनातले 2 महत्त्वाचे प्रयत्न चालू केलोय. म्हणजे माझं जीवन मी हेच समजतो की माझं तर मला कल्याण करून घ्यायचंच आहे, पण जाता जाता मला ज्यांची कल्याण करायची इच्छा आहे त्यांना मला मार्गदर्शन, मदत, सहकार्य करायचं आहे. आणि ते आनंदी जीवन जगत जगत आनंदानं मरायचं असेल तर आपल्या आत्म्याबरोबर, आपल्या धर्माबरोबर त्याचं शरीरसुद्धा निरोगी आणि सुरक्षित असणं फार गरजेचं आहे. तोपर्यंत आपल्याला विद्या प्राप्त होणार नाही. विद्या प्राप्त झाल्याशिवाय आपण त्याला समजावून घेण्यासाठी आपल्याकडे कॅपॅसिटी निर्माण होणार नाही. म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या जीवनाचा मूळ ध्येय एक स्वतःच्या कल्याणाबरोबर इतरांचं सुद्धा कल्याण करण्याचं असलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमचं व्यावहारिक जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना समाजकामाच्या नावावर कुठं तर मिथ्यादृष्टी, व्यसनी, दुराचारी अशा लोकांना सहकार्य करणं, त्यांना मदत करणं म्हणजे लोकसेवा अशी जे काही आत्ताच्या तरुण पिढीतले एक हा दुराग्रह झालेला आहे. पण सापाला किती जरी तुम्ही अमृत पाजला तर शेवटी त्याचं विषच तयार होणार आहे. तसे या दुराग्रही, अज्ञानी, मिथ्यादृष्टी लोकांना, या व्यसनी लोकांना आपण किती जरी चांगल्या भावनेनं त्यांना आपण सेवा केलो तरी ते बाहेर जाऊन त्याचं व्यसनच करणार, घरात जाऊन बायका पोरांना मारणारच, त्या बायका पोरांना त्रास देणार. म्हणून आपल्या जीवनाचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला सगळ्यांना इथं साधू संत महापुरुष यांच्याबरोबर लौकिकातल्या काही गरीब लोकांना सुद्धा आपण सेवा देण्याचा जो आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक म्हणून आपण हे जे कार्य करतोय त्याच्याशी सुद्धा आपण प्रामाणिक असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला अलौकिक म्हणजे धर्म आणि लौकिक म्हणजे व्यावहारिक या दोन्हीचा आनंद आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रसंग आपल्याला येईल. म्हणून आचार्यांनी सांगितलं अविद्येचा पहिला नाश व्हायला पाहिजे, म्हणजे दुराग्रहाचा नाश होतो. मग ती अविद्या म्हणजे काय, तर आचार्यांनी सांगितलं मिथ्यात्व. काय सांगितलं? मिथ्यात्व म्हणजेच असत्य. मिथ्यात्वाचा अर्थ सगळ्यात सोपा आहे, असत्य. आचार्य शांतीसागर महाराजांना एक लिंगायत समाजाच्या साधूंनी हुबळीमध्ये विचारलं, तुम्ही प्रवचनामध्ये मिथ्यात्व सोडा, सम्यक्त्व धरा म्हणून 10-12 वेळा सांगितला.
याचा अर्थ मला कळला नाही. मिथ्यात्व म्हणजे काय? आता त्या साधूंना आपण वास्तविक सगळं सांगू शकत नव्हतो. मग आचार्य शांतीसागर महाराजांनी त्यांना इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं, जे बाहेर डोळ्याला दिसतंय, बाहेर डोळ्याला जे दिसतंय त्याला माझं म्हणून त्याला मिळवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे त्याला मिथ्यात्व म्हणायचं. आणि जे माझं आहे पण माझ्या डोळ्याला दिसत नाही अशा त्या आत्म्याला प्राप्त करून घेण्यासाठीचा जो प्रयत्न आहे त्याला सम्यक्त्व म्हणायचं. अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. दोन्ही, एक आपला वास्तविक धर्म पण सांगितला आणि त्या स्वामीजींच्या मनाला कुठं दुःख होईल असं पण त्यांनी बोललं नाही. ही समयसूचकता आपल्या सगळ्यांच्याकडे आली पाहिजे. म्हणून मिथ्यात्वाचा अर्थ आहे असत्य. ती किती प्रकारची आहेत? वास्तविक 2 प्रकारचं आहे. किती प्रकारचं आहे? 2 प्रकारचं. एक आहे ग्रहित आणि एक आहे अग्रहित. ग्रहित मिथ्यात्व आणि अग्रहित मिथ्यात्व. अग्रहित मिथ्यात्व काय सांगतं? तर ते कुणाच्याही उपदेशाशिवाय, कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय जे असत्य स्वीकारलं जातं आणि त्या असत्यालाच सत्य म्हणून जे जगामध्ये वावरलं जातं त्याला म्हणतात अग्रहित मिथ्यात्व. ते कोणी सांगण्याची गरज नाही. शरीराला माझं म्हणणं, माझी बायको, माझा नवरा, माझा मुलगा, माझं घर, माझं सोनं, माझी चांदी हे शिकवायला लागतं काय कोणाला? कोणीही बिन शिकवता ते आपाप म्हणतात हे माझं, हे माझं. हे आपलं आहे का? वास्तविक माझ्या आत्म्याचा आणि त्याचा काही संबंध आहे का? हे जाता येता प्रवासात भेटलेले हे सहकारी आहेत. हे त्यांचं स्टेशन आल्यावर ते तर पहिला उतरणार आहेत, नाहीतर त्यांच्या अगोदर माझं स्टेशन आलं तर मी तर उतरणार आहे. कधी तर या प्रवासामध्ये आमच्या दोघांचा वियोग होणार आहे. ह्या व्यवस्थेचा वियोग होणार आहे. त्याला न समजणं आणि ते माझंच म्हणणं त्याला म्हणतात अग्रहित मिथ्यात्व. आणि हेच आज जगामध्ये चाललंय. फेसबुक, व्हॉट्सअप, काय ते याच्यावरती इंस्टाग्राम, ह्याच्यावर कधी कुणाचं तोंड बघितलं नाही, कुणाची आई माहीत नाही, कुणाचा बाप माहीत नाही, कुणाचा धर्म माहीत नाही, कुणाची नीती माहीत नाही, कुणाचं चारित्र्य माहीत नाही, आचरण माहीत नाही, काही नाही. 30 वर्षाचा पोरग्याचा फोटो त्याच्यावर 20 वर्षाच्या पूर्वीचा असतोय, म्हणजे 12-13 वर्षाचं वय असतंय तेव्हाचं जरा देखना फोटो त्या मुलग्याचा त्या याच्यावर असतोय. आणि त्या फोटोला बघून कुठं तर आपण प्रभावित होतो. आजची मुलं मुली होतात आणि जे माझं कधी भेट नाहीत, कधी काय नाही, पण त्याला सगळं माझं म्हणून जीवन सगळं समर्पित करतात आणि बरोबर योग्य वेळेला जातात आणि स्वतःच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दुःखाला स्वीकारतात. ज्या मुलाला मी माझं म्हणून स्वीकारायला लागलोय त्या निदान मुलग्याची स्टोरी नुसता दिसायला रूप देखणं असलं तर काय झालं? निदान मी तर असं स्पष्ट बोलतोय की डोकीवरची केसं सोडून एकेकांच्या जवळ स्वतःचं कायच नसतंय. कपडे एका मित्राची, गाडी एका मित्राचं, गॉगल तिसऱ्याचं, पेट्रोल 34 घालत्यात, त्या पोरग्याच्या गाडीवरनं फिरत्या आणि सगळं त्याचाच आहे समजत्या. आणि आईबापाला जे जीवनातील भगवंतांच्या नंतर खरे भगवंत आपले कोण असतात तर ते आई वडील असतात. त्यांच्यापासून ते दुरावतात आणि वास्तविक ज्यावेळी खरं कळतंय त्यावेळी त्यांच्याकडे 3च पर्याय असतात. एक तर आहे त्या नरकात जगणं, नसेल
तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, नसेल तर तिसरं परत स्वतःबरोबर आपल्या आईवडिलांचं जीवन दुःखी करण्यासाठी घराकडं परत येणं. आणि त्याच्या पुढं जर चुकून एखाद्या मुलीनं मुस्लिम धर्मात असा जर विवाह केला असेल तर त्या मुलगीकडं तिसरा पर्याय आईवडिलांच्या घराकडे येणं नाही, तर तिच्याकडे तिसरा पर्याय एकच असतो, वेश्या व्यवसाय करणे. तिसरा तिच्याकडं मार्गच नसतो. एक तर मरणं, एक तर आहे त्या नरकात जगणं, नसेल तर वेश्या व्यवसाय किंवा दुराचार्याची प्रवृत्ती निर्माण करणं. हे वास्तविक सत्य. आणि तुम्हाला सांगताना मला काही त्याची भीती वाटत नाही की उद्या कोणतं ऐकून मला विचारतील, काय मला त्याची भीती नाही. आणि मी जर सत्य बोलायला वेळा लागलो तर मी पण आत्ता इतके विषय सांगितलो, असत्य म्हणजे मिथ्यात्व आहे आणि त्या मिथ्यात्वाला पुष्टी दिल्यागत होईल. म्हणून जे कोणीही न सांगता कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय असत्याला सत्य समजून स्वीकारणं, जे आपलं नाही त्याला आपलं म्हणणं आणि त्याच्यासाठीच आपलं जीवन जगणं, याला अग्रहित मिथ्यात्व म्हणतात. आणि ग्रहित मिथ्यात्व मग कोणतर सांगितलं की असं करणारे आपले देव असतात, तसं करणारे आपले देव असतात, ह्या देवांच्या पाशी गेला की तुम्हाला मुलं होतील, ह्या देवांच्या पाशी गेला की तुमची लग्न होतील, त्यांच्यापाशी गेलं की हे होईल ते होईल, म्हणून अशा चुकीच्या असत्याच्या मार्गदर्शनाला स्वीकारून कुणाच्या तर सांगण्यावरून असत्याला स्वीकारून अधर्माने मिथ्यात्व करणं, याला म्हणतात ग्रहित मिथ्यात्व. गेल्या वर्षी तुम्ही बघितलंय म्हैसाळमध्ये एका कुटुंबातले 11 काय 12 जणांचा मृत्यू झाला. कशासाठी? ग्रहित मिथ्यात्वाचं तंत्र मंत्र याचा त्याच्या प्रभावानं ग्रहित मिथ्यात्वाला स्वीकारलं. आणि असं केल्यानंतर, अरे मी म्हणतो 1 मिनटं तुम्हाला मेल्यावरती मिळेल, पण तुम्ही मेल्यावर त्याला घेऊन काय करायचं? एका घरातले कित्येकांचे डॉक्टर काय तर होते, जनावरांचे काय तर डॉक्टर होते, मला काय नक्की सांगता येणार नाही. म्हणजे आज सुशिक्षित लोक सुद्धा या ग्रहित मिथ्यात्वाच्या आहारी चालले. ज्या आईवडिलांनी चांगलं सांगायला लागलं तर त्या आईवडिलांच्या मध्ये आणि त्या मुलांच्या मध्ये कॅम्पॅरिझन करणारे या मुली आज खरा आणि खोट्यामध्ये कॅम्पॅरिझन करण्यासाठी कमी पडायला लागले. म्हणून ग्रहित मिथ्यात्व हे आहे की चुकीच्या गोष्टींना स्वीकारणं आणि ते कोणाच्या तर मार्गदर्शनानं स्वीकारणं, आणि ह्या दोन्हीचाच अर्थ आहे दुराग्रही. कोणतर आपल्याला काय तर सांगितलं तर आपण ऐकत नाही. मला सांगा, या भारत देशामध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हणतात. 33 काय 36 मला माहीत नाही, 33 काय 36 कोटी देव आहेत. आपण 33 धरून चला. लोकसंख्या आहे आता सरासरी 135-30 कोटी, आपण 150 कोटी धरूया आणि देव पण 30च कोटी मानूया. म्हणजे 30 कोटी देव आहेत, 150 कोटी लोक आहेत. मग एका देवाची जबाबदारी आहे फक्त 5 लोकांना सुखी ठेवणे. एक आमचा शेतकरी राबतो, एकटा शेतकरी राबतो आणि घरातल्या 5-6 जणांना सुखी ठेवतो. एक शेतमजूर राबतो, तो त्याच्या घरातल्या 4-5 लोकांना सुखी ठेवतो. एक मार्केट यार्डमध्ये काम करणारा हमाल जो दिवसभर ओझे वाहतो, तो एकटा कष्ट करतो, तो त्याच्या घरातल्या 4-5 लोकांना सुखी समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग एक शेतकरी, एक साधा व्यापारी, एक हमाल, एक शेतमजूर जर आपल्या घरातल्या 4-5 लोकांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर ज्यांना आपण देव म्हणतो
त्या एका देवानं भारतातल्या 5 व्यक्तींना जर दत्तक घेतला तर तो सुखी ठेवू शकेल काही नाही. आणि मग 33 कोटी देवांनी आपलं कर्तव्य प्राप्त केलं तर किमान भारतातला कुठल्याही जाती धर्माचा असू दे, एक तर व्यक्ती दुःखी असणार आहे काय, गरीब असणार आहे काय, दरिद्री असणार आहे काय, अन्न पाणी मिळालं नाही म्हणून त्याला जीव द्यायची वेळ येणार आहे का? काय चाललंय का? याचाही सुशिक्षित लोकांनी सगळेच, तर देव काय देत नाहीत, देव काय घेत नाहीत. आपण देवांचा आदर्श घेऊन आपण चांगलं वागलो तर आपलं चांगलं होणार आहे. आपण देवांचा आदर्श न घेता चुकीचं वागत गेलो तर आपल्याला आपलं वाईट होणार आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, करता धरता कोणी नाही. आपण जसं वागतो, आपण जगतो, आपण जसे विचार करतो त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं. पण देव करतो, देव करतो, देव करतो. देवाला काय आमचं तुमचं काम करणे एवढंच वेळ आहे काय? बाकीचं काय त्याला काय त्याचा धर्म आहे की नाही? त्याला काय त्याची जबाबदारी आहेत की नाही? म्हणून हे ग्रहित मिथ्यात्वामध्ये जातं की देव करतो, देव करतो म्हणून या देवांच्याच आरी जगायचं. पण असं नाही, लक्षात ठेवा. आत्म्याहून परमात्मा बनतो, पुरुषार्थाने पुण्याची लाभतो. करिता धरिता ईश्वर नसुनी, स्वकर्म आराधना चालली अखंड आराधना. मनुष्य जन्म उत्तम कुल, संत संगती महादुर्मिळ. मनुष्य जन्म उत्तम कुल, संत संगती महादुर्मिळ. दैव मिळाला ऐसा मेळ, व्यर्थ न घालवा चालली अखंड आराधना. अशी अखंड आराधना. म्हणून करता धरता ईश्वर नाही, पण ज्यांचा आदर्श आम्ही देव म्हणून घेतो त्या देवांच्यात असणारे गुण आम्हाला प्राप्त होत असतात. त्यामुळं आपल्याला नेमकं आपलं जीवन काय पाहिजे आणि आपल्याला कुणाचा आदर्श घ्यायला पाहिजे, कुणाचा आधार घ्यायला पाहिजे, कुणापाशी आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. आपण जिथं जीवन समर्पित करायला लागलोय, ती ज्या भावनेनं करायला लागलोय, ती योग्यता, ती शक्ती त्यांच्यामध्ये आहे का? ते आपल्याला ते मार्गदर्शन करू शकतात का? या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी भविष्यातील गती हा नियम आहे. मग आचार्य सांगतात नुसता उच्च कुल, मनुष्य जन्म आणि साधू संतांची संगती हेच मिळणं फार दुर्मिळ आहे. आणि त्याला आपण ही मिळाल्यानंतर व्यर्थ घालून चालणार नाही. तुमच्याकडं तर एक पॉइंट अजून जास्त आहे. काय आहे? तुम्हाला चांगला धर्म मिळालाय, म्हणजे गती चांगली मिळाल्या, धर्म चांगला आहे, कुल चांगलं मिळालंय, साधू संतांची संगती राहिल्या. उलट साधू संतांच्या संगतीत राहून स्वतःचं कल्याण करून घेणारे काही म्हणजे श्रावक स्वार्थी असू शकतील चांगल्या दृष्टिकोनातनं, पण अशा जगाचं कल्याण करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीचा मूळ पायाच साधू आहेत. त्या साधूंच्या जीवनाला बऱ्यापैकी आनंदी ठेवण्यासाठी, त्यांच्या शरीराला निरोगी करण्यासारखं जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नामध्ये
तुमच्याकडं चौथे एक चांगली संधी तुम्हाला मिळाली. आम्हाला काय मिळाले? आम्हाला नुसता देह चांगला मिळाला, गती चांगली मिळाली, धर्म चांगला मिळाला, आम्हाला आमच्या गुरुजनांचं सानिध्य मिळालं, आम्ही आमचं कल्याण करून पुढं चाललो. पण आमच्यासारख्या कित्येक साधूंना तुम्ही त्यांचं जे सगळ्यात महत्त्वाचं जवळचं देश आणि धर्म आणि सर्व जीवांना आनंदी बनवण्याचं त्यांच्याजवळचं सगळ्यात जवळचं शस्त्र, त्यांच्या सगळ्यात जवळचं साधन हे साधूंचं शरीर असतं. आणि ते जितकी दिवस निरोगी आणि व्यवस्थित चालेल तेवढे दिवस साधू देश आणि जगाला धर्म प्रबोधन करू शकतात. आणि ही अशा साधू संतांना त्यांच्या शरीराच्या माध्यमातून संयोगातून ते धर्म करतात. त्यांच्या साधनाला सुरक्षित आणि मजबूत करण्याचा प्रयत्न किंवा एक तुम्हाला सगळ्यांना ती संधी मिळते. मग ह्या सगळ्या संधीचं चिंतन विचार करून आपण लोकांनी किती चांगला फायदा करून घ्यायला पाहिजे हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. म्हणून आपण सगळीजण हे काम निस्वार्थपणे, समर्थपणे, निरपेक्ष भावनेनं आपल्या जीवनातील श्वासोश्वास जसा अविभाज्य घटक आहे तसं माझ्या जगण्यातील ही सेवा माझा अविभाज्य घटक आहे असं समजून त्याला अर्थ समजावून घेऊन आपण सर्व लोकांची, सर्व साधू संतांची सेवा करत करत त्या पुण्याच्या संचयाने तुम्ही स्वतःच्या आत्मेची सेवा करत करत कोणी न सांगता स्वतःहून स्वीकारलेल्या अग्रहित मिथ्यात्वाचा, असत्याचा आणि लोक पटवून दिल्यानंतर त्याच्यावर प्रभावित होऊन त्या असत्याचा म्हणजे ग्रहित मिथ्यात्वाला समजावून घेऊन हे विष आहे असं समजावून घेऊन त्या विषाचा त्याग करून समीचीन सम्यक्त्वाचा स्वीकार करून आम्हाला आमच्या जीवनाचं सुद्धा सम्यक्त्व म्हणजे समीचीन अर्थ काय आहे समजावून घ्या. इथं तुम्ही काही जण आयुर्वेदिक वैद्य आहात, काही जण डॉक्टर, ॲलोपॅथिक डॉक्टर आहात. निदान तुम्ही हे कशासाठी शिकलो? आमच्याकडे परवा इथं आहेत आता ताई त्या चिपरीच्या डॉक्टर ते, त्यांचे वडील, आई वडील वगैरे सगळे आलते आणि त्यांना हे सगळं व्यवस्था समजावून सांगितल्यानंतर अत्यंत मनानं त्यांनी स्वीकारलं की महाराज आम्ही आपल्या विद्यासागर आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये येऊन मी माझं संपूर्ण ज्ञान आणि माझं जीवन त्याच्यासाठी मी समर्पित करायला तयार आहे. मग मी त्यांच्या वडिलांना 2-3दा म्हणलो की मी सेवा म्हणतो याचा अर्थ काय मी मानधन देणार नाही असं नाही, पण आज सेवेचा अर्थ इथं तुम्ही फक्त करायची ती सेवा आहे, त्याचा वेगळा असा काही नाही. तर असं मी सगळं समजावून सांगताना त्यांच्या वडिलांनी एक वाक्य वापरले. ते स्वतः पती पत्नी शिक्षक आहेत. त्यांनी म्हटले महाराजजी जीवनाचा शिक्षणाचा अर्थच लोकांनी फक्त पैसा मिळवणं एवढाच केला, पण जीवनात शिक्षणाचा अर्थ कुठंतरी दुसऱ्यांचं आणि स्वतःचं जीवन घडवणं हा जो मूलभूत शिक्षणाचा अर्थ आहे या जगातल्या लोकांनी विसरला. आम्हाला कुठलेही विकल्प नाहीत आणि त्यांच्या तिथं त्यांचं लग्न त्यांच्या गावातच झालं आहे तर ती लोक चांगले आहेत, त्यांनी त्याला मान्यता देतील आणि आमच्या मुलगीला डॉक्टर म्हणून तुमच्या ठिकाणी आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये काम करून साधू संतांची सेवा करण्यामध्येच खरं आमच्या शिक्षणाचा आणि मुलगीला शिकवलेल्याचा मला अभिमान वाटतो असं त्या
गुरुजींनी शिक्षकांनी आम्हाला सांगितलं. त्याच्या पुढं त्यांनी सांगितलं की 1-1.5 वर्षामध्ये आम्ही रिटायरमेंट होतोय. महाराजजी, मी रिटायरमेंट झाल्यानंतर आम्हीसुद्धा ह्या संस्थेसाठी, मग ती अकॅडमी असू दे किंवा चिकित्सालय असू दे, तुम्ही जे सांगशीला ती जबाबदारी घेऊन ते काम करून आम्हाला पण ती सेवा करण्याची संधी द्या. म्हणजे आयुष्यभर नुसता ड्युटी करत आम्ही आमच्या संसाराच्या त्या विहिरीतच अडकून बसलो. पण आता शेवटला तर आम्हाला बाहेर पडण्याची संधी आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिळू दे, असं त्यांच्या आईवडिलांनी म्हटलं. म्हणजे लक्षात ठेवा, आपण आपल्या जीवनाचा अर्थ, आपल्या शिक्षणाचा अर्थ आणि आपल्या पदवीचा अर्थ कशासाठी आणि काय ह्याचं व्यवस्थित समजावून घेऊन आपण सगळ्यांनी जीवन जगावं. हे समजावून घेऊन सर्वच आयुर्वेदिक डॉक्टर्स असू देत, ॲलोपॅथिक डॉक्टर्स असू देत, त्या सर्वांनी ह्या सेवेच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या आत्म्याचा धर्म समजावून घेत असताना जे आत्म्याचा धर्म समजावून घेतले त्यांना साधनभूत असणाऱ्या त्यांच्या शरीराची सेवा करून या भारतीय संस्कृतीला सुरक्षित ठेवण्याच्या आणि सर्वांना आनंदी जीवन जगण्याच्या प्रयत्नाच्या या चळवळीमध्ये सगळीजण निस्वार्थ भावनेने सहभागी होऊ देत, अशी मंगलमय भावना व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.